पर्ल फार्मिंग म्हणजे असं नसतं की यार शिंपल्या अटकवल्या आणि सगळं झालं. मोती असाच नाही बनत, तेही शिकायला मिळालं. इथे त्यांचं एक ग्रुप पर्ल फार्मिंग म्हणून चालतं, विच इज रिअली कमेंडेबल. म्हणजे हा विचारच खूप चांगला आहे की तुम्ही 2 वर्ष इथे या, स्वतःहून शिका, स्वतःहून सगळं करा आणि नंतर जाऊन तुम्ही स्वतःचा प्रोजेक्ट टाका. तर दिस इज द कॉन्सेप्ट इज रिअली कमेंडेबल. हाय, माझं नाव सोहम अंबेकर. मी मुंबईतून आहे. माझं गाव इथे जवळच आहे, पिसई म्हणून. मी ॲक्च्युली मी ऑटोमेशन इंजिनियर आहे. मी मुंबईमध्ये काम करतो. मला माझ्या भावाने पर्ल फार्मिंगबद्दल सांगितलं होतं, पण मला याच्याबद्दल काहीच नॉलेज नाही आहे. म्हणजे होतं, काहीच नॉलेज नव्हतं. पण आता मी एक वेबिनार अटेंड केला होता सरांचा. नंतर मग वेबिनारमधून कळलं की ऑफलाईन ट्रेनिंग्सही होतात. तर मग मी ऑफलाईनला आलो होतो. कसं असतं की कुठल्याही सब्जेक्टमध्ये या बिझनेसमध्ये उतरायचं तर त्याचं आपल्याला इनडेप्थ नॉलेज पाहिजे. सर शिकवताना एवढं डिटेल्ड इंजिनिअरिंग आहे त्यांचं या विषयामध्ये की म्हणजे रिअली कमेंडेबल. आणि विषयापासून असं भटकून दुसऱ्या टॉपिक्समध्ये सांगणं असं काही नाही. टू द पॉईंट एकदम सांगतात सर. आणि खूप मायक्रो लेवलला जाऊन सर सांगतात. दिस इज व्हेरी कमेंडेबल. दुसरी गोष्ट म्हणजे इथे यांचं जे फार्म हाऊस आहे आणि यांचं जे प्लांट आहे म्हणजे बघण्यासारखं आहे की इथे काय होतं, कसं होतं. पर्ल फार्मिंग म्हणजे असं नसतं की यार शिंपल्या अटकवल्या आणि सगळं झालं. मोती असाच नाही बनत, तेही शिकायला मिळालं. म्हणजे मी असं ऐकून होतो की फक्त जाळ्या लावायच्या आणि मोती त्याच्यामध्ये होतो, पण तसं नाही आहे. भरपूर शिकायला मिळालं. 2 दिवस मी इथे ट्रेनिंग अटेंड केली आणि आता असं वाटतं आहे की फार तर नाही, पण मी म्हणेन भरपूर माझ्याकडचे जे डाऊट्स होते ते क्लिअर झाले. आणि आता मला असं वाटतं आहे की मी स्वतःचा प्लांट टाकण्याच्या लेवलला आलेलो आहे. टाकण्यानंतरही सर तर आहेतच सपोर्ट करायला, बट यांचा इथे खूप चांगला प्रोग्राम आहे, ग्रुप पर्ल फार्मिंग म्हणून. इथे 2 वर्ष लागतात कुठल्याही पर्लला फॉर्म व्हायला. तर सर स्वतःहून इथे त्यांचं एक ग्रुप पर्ल फार्मिंग म्हणून चालतं, विच इज रिअली कमेंडेबल. म्हणजे हा विचारच खूप चांगला आहे की तुम्ही 2 वर्ष इथे या, स्वतःहून शिका, स्वतःहून सगळं करा आणि नंतर जाऊन तुम्ही स्वतःचा प्रोजेक्ट टाका. तर दिस इज द कॉन्सेप्ट इज रिअली कमेंडेबल. बाकीचं यांचं जे स्टे आहे, जेवण आहे, लंच फूड आणि यांचं जे काय मॅनेजमेंट आहे, दिस इज रिअली व्हेरी कमेंडेबल. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द तुम्ही कसे येणार वगैरे सगळं सर अरेंज करतात. तर रिअली हॅट्स ऑफ टू द टीम. आणि बाकी ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स वॉज रिअली गुड. सो थँक्यू.